नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची ऑनलाईन पगार अनेक महिन्यांपासून रखडल्याने ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला। या मोर्चात जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन पद्धतीने होणारे पगार अनेक महिन्यांपासून रखडलेत। या विरोधात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आक्रोश आंदोलन करण्यात आलं। हलगीच्या निनादात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने केली। पूर्व सूचना देऊन आंदोलन करण्यात आलं असताना जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाचे सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलक अजून संतापले। या मोर्चात राज्य सहसचिव ॲडव्होकेट सुधीर टोकेकर, जिल्हा संघटक मारुती सावंत, कार्याध्यक्ष संदीप आल्हाड, सुनील शिंदे, योगा कानडे, राजेंद्र कोरडे, भाऊसाहेब गिरवले, संजय शेलार, दादासाहेब साळवे, राहुल पोळ, एकनाथ वखरे, महादेव ढगे, देवीदास साळवे, अशोक गुंजाळ, शांताराम पारधे आदींसह जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते। महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना जिल्हा अहमदनगर आयटकच्या वतीने या नगर जिल्ह्यामधील तमाम ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय बुरुडगा रोड अहमदनगर येथून घोषणा देत ढोलकी वाजवत या जिल्हा परिषदेच्या गेटवर शासनाला दिलेल्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी निदर्शने आणि आमच्या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमची प्रमुख मागणी आहे, गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन सरकारने पगार सुरू केलेले आहेत। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 5-6 महिन्यांचे काहींना पगार मिळालेले आहेत, परंतु गेल्या काही कर्मचाऱ्यांना 3 महिन्यापासून ते 9 महिन्यापर्यंतचे पगार या ठिकाणी मिळालेले नाही। आमचा कर्मचारी या ठिकाणी बेमुदत या ठिकाणी उपोषणाला सुद्धा बसण्याची तयारी त्यांची आहे। या ठिकाणी पगार नसल्यामुळं त्याची उपासमार होत आहे। ही जी उपासमार आहे, ही जी ऑनलाईन पद्धत आहे, ही ऑनलाईन पद्धत जरी चांगली झालेली असली पगारासाठी, तरी शासनाने नेमून दिलेल्याप्रमाणे ही जी यंत्रणा आहे, ग्रामसेवक असतील, BDO असतील, जिल्हा परिषदेचे संबंधित घटक असतील, यांनी या ठिकाणी ही जी काही यंत्रणा आहे ती जर व्यवस्थित राहिली असती, राबवली असती, तर मला वाटतं की 1 ते 10 तारखेपर्यंत दर महिन्याला पगार झालेला असता, परंतु हा पगार झालेला नाही। जवळजवळ या ठिकाणी जिल्ह्यामध्ये 1300च्या आसपास ग्रामपंचायती आहेत, 5000च्या आसपास कर्मचारी आहेत। या कर्मचाऱ्यांची रोजीरोटीचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून आमचा हा असंतोष या ठिकाणी दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। या 10 तारखेच्या आत आमची मागणी दुसरी काही नाही। आमची मागणी सध्याची सेवा पुस्तकाची नाही, प्रॉव्हिडंट फंडाची नाही। त्यासाठी आम्हाला काय करायचं, राहणीमान भत्ता असेल, किमान वेतनाचे फरक असतील, जे काही फरक असतील, त्यासाठी आम्ही संबंधित यंत्रणेकडे यानंतर जाणार आहोत आणि तक्रारी करणार आहोत। परंतु हा जो ऑनलाईन पगार आहे येत्या 10 तारखेपर्यंत जर झाला नाही तर तुम्हाला मी सांगतो की या ठिकाणी जिल्हा परिषदेचं ST स्टँड रोखल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मी संदीप आल्हाड, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे। आज या ठिकाणी आम्ही जिल्हा भरभरून कर्मचारी या ठिकाणी फक्त यासाठी आलेलो आहोत की आमचा पगार दर महिन्याला व्हायला पाहिजे, परंतु आज गेल्या 3 ते 9 महिन्यापर्यंत आमचा पगार झालेला नाही। याला जबाबदार या जिल्ह्याचे CO साहेब आहेत, कारण ग्रामसेवकांनी सुद्धा अप्रूव्हल केलेला आहे, BDO साहेबांनी सुद्धा अप्रूव्हल केलेला आहे, पण CO साहेबांचं अप्रूव्हल राहिलेलं आहे। त्यामुळे आमचा पगार झालेला नाही। ज्यांची माहिती भरलेली नाही त्यांचा पगार होईलच, पण ज्यांची माहिती भरलेली आहे त्यांचा पगार दर व्हावा, एवढीच आमच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। शेवटी ग्रामपंचायत विभागाचे दळवी यांनी ऑनलाईन थकीत पगार दिनांक 7 फेब्रुवारीपर्यंत देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं। प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।